मला सकाळी लवकर उठून माझ्याकडून 15-20 लोकांचा नाश्ता बनवून घेतला आणि वर माझी सासू मला चोर म्हणाली. नवरा फोनवर ओरडत म्हणाला, "घरी परत ये, नाहीतर मी पोलिसांना बोलवून घेईन." पण माझ्याजवळ असलेल्या एका रेकॉर्डिंगने घरातल्या सगळ्यांना धक्काच बसला. सकाळी लवकर उठून अंघोळ करून आवरून मी किचनमध्ये गेले. चहा नाश्त्याची सगळी तयारी केली. 4 बर्नरच्या गॅसवर एका बाजूला चहा उकळत होता. दुसऱ्या गॅसवर समोसे तळण्यासाठी तेल गरम होत होते. तिसऱ्या गॅसवर पोहे बनवायला घेतले होते. हे सगळं करताना माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. पाय, कंबर एवढी दुखत होती की मला सहन होत नव्हतं. तेवढ्यात मागून माझ्या सासूचा तिखट आवाज आला, "मीरा, लवकर लवकर हात चालव. सकाळच्या 7च्या ट्रेनने माझ्या माहेरचे लोक येणार आहेत. जवळजवळ 15-20 लोक आहेत. जर 8 वाजेपर्यंतच नाश्त्यासाठी पोहे, समोसे, इडली आणि चहा बनवून तयार झाला नाही, तर लक्षात ठेव, गाठ माझ्याशी आहे. माझ्या माहेरचे लोक थू करतील आणि म्हणतील, कसली कामचोर सून मी माझ्या मुलासाठी शोधून आणली आहे." मी डोक्यावरचा घाम पदराने पुसत बाजूला उभ्या असलेल्या माझ्या नवऱ्याकडे, सुमितकडे बघितले. मला आशा होती की ते काहीतरी माझ्या बाजूने बोलतील. काल रात्री अचानक एवढ्या लोकांचा नाश्ता बनवण्याचा हुकूम मला दिला गेला होता. तेव्हा पण माझा नवरा शांत बसला होता आणि आत्ता पण तो त्याच्या फोनमध्ये बघत माझ्याकडे न बघताच म्हणाला, "मीरा, आई जे साकारायला सांगत आहे ते कर ना. बस फक्त आजचा तर प्रश्न आहे, एवढा इशू का बनवत आहेस?" शहरातल्या एका आलिशान एरियामध्ये आमचा बंगला होता. तिथे मागील 3 वर्षापासून माझ्या दिवसाची सुरुवात अशीच होत असायची. बाहेरच्या जगासाठी माझा नवरा सुमित एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनियर होता आणि माझी सासू निर्मलाताई एक संस्कारी, धार्मिक महिला होती. पण या घराच्या 4 भिंतीच्या आत मी या घरातली एक फुकटची कामवाली आणि जेवण बनवणारी बाई होती. लग्नाच्या अगोदर मी एका कंपनीत डेटा ॲनालिस्ट म्हणून काम करत होते. मला वर्षाचे 12 लाखाचे पॅकेज मिळत होते. पण लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात माझी सासू मला म्हणाली, "आमच्या घरातल्या सुना बाहेर नोकरी करत नाहीत." त्यावेळी पण माझ्या नवऱ्याने त्यांच्या आईची साथ दिली होती. माझा कॉर्पोरेट ID, माझा लॅपटॉप आणि माझ्या बँकेची कार्ड हळूहळू सगळं माझ्या सासूच्या ताब्यात गेलं. "अगं, अजून समोसे तळून तयार झाले नाहीत का?" माझी सासू तेलाच्या कढईजवळ येऊन ओरडत म्हणाली, "कसली बिनकामाची मुलगी आहेस? जरा जास्त काम काय सांगितलं, तुझं तर लगेच तोंड वाकडं होतं. सुमित, तू तुझ्या या लाडक्या बायकोला समजून सांग, नाहीतर मला दुसरे काहीतरी पाऊल उचलायला लागेल." आईच्या बोलण्यावर लगेच सुमितने पण नंदी बैलासारखी मान हलवली आणि मला म्हणाले, "मीरा, आईचा मूड खराब करू नकोस. लवकर लवकर हात चालव." मी त्यांच्याकडे बघितले, पण त्यांच्या चेहऱ्यावर माझ्यासाठी जरा पण भावना नव्हत्या. फक्त एका घाबरणाऱ्या मुलाची लाचारी दिसत होती, जो आईच्या समोर तोंडातून एक शब्द पण बाहेर काढत नव्हता. त्याचवेळी माझ्या मनातला ज्वालामुखी भडकला. 3 वर्षापासून मनात दबलेला राग एका झटक्यात थंड निर्णयात बदलून गेला. मी काहीच बोलले नाही. सकाळी 8 वाजेपर्यंत मी सगळा नाश्ता, चहा बनवून तयार करून झाकून ठेवला. त्यानंतर मी सरळ माझ्या खोलीत गेले. माझ्या कपाटातून माझ्या सगळ्या डिग्री, माझे आधार कार्ड आणि माझा फोन, जो मी माझ्या सासूपासून लपवून ठेवला होता, तो घेतला आणि त्या वस्तू मी माझ्या पर्समध्ये ठेवल्या. मी लग्नात माझ्यासोबत घेऊन आलेली माझी कपडे एका छोट्या बॅगमध्ये भरली. मी कुठल्याही दागिन्याला हात लावला नाही किंवा नवऱ्याने घेतलेल्या कपड्यांना पण हात लावला नाही. खोलीत टेबलवर एक नोट लिहून ठेवली, 15-20 लोकांचा नाश्ता तयार करून झाला आहे, पण या घराला सांभाळणारी मीरा कायमची गेली आहे. माझा नवरा, सासू बाहेर पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करत होते. मी माझी बॅग घेऊन गेटमधून बाहेर आले, कॅब केली आणि सरळ स्टेशनवर निघाले. थोड्या वेळातच माझ्या हातात असणाऱ्या फोनची रिंग वाजली. नंबर सुमितचा होता. मी फोन उचलला. तिकडून सुमितचा चिडलेला आवाज आला, "मीरा, हा काय फालतूपणा आहे? तू घर सोडून कुठे पळून गेलीस? आई रडत आहे. तिच्या माहेरचे सगळे लोक आले आहेत आणि खोलीत तुझी फालतून नोट पडली आहे. तू सगळ्या जगासमोर माझ्या इज्जतीचा कचरा केलास. जिथं आहेस तिथून लगेच घरी परत ये." मी गाडीची काच थोडी खाली केली.
बाहेरची थंड हवा माझ्या चेहऱ्यावर लागत होती. मी खूप शांत स्वरात म्हणाले, सुमित, चहा नाश्ता तर तुम्हाला तयार भेटला आहे ना? पाहुण्यांना उपाशी राहायला लागणार नाही. माझं बोलणं ऐकून सुमित ओरडत म्हणाले, गोष्ट खाण्याची नाही, गोष्ट आमच्या घरच्या इज्जतीची आहे. आई बोलत आहे, तू घरातून पळून जाण्याचा प्लॅन काल रात्रीपासूनच बनवला होतास. आणि ऐक, आईने आत्ताच कपाट चेक केलं आहे. लॉकर उघडा पडला आहे. आईच्या 5 तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या आणि 5 लाखांची कॅश घरातून गायब झाली आहे. आई बोलत आहे, तू चोरी करून कोणाच्यासोबत तरी पळून गेली आहेस. सुमितच्या आवाजात आता एक वेगळी धमकी होती. मीरा, तू सरळ घरी ये, नाहीतर बाबा पोलिसांना फोन करत आहेत. तुझ्यावर चोरीची केस दाखल होईल आणि तू सरळ जेलमध्ये जाशील. नवऱ्याचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला, पण मी घाबरले नाही. मी विचार करायला लागले की आईंच्या लॉकरची चावी तर कायम त्यांच्या जवळच असते. मी तर त्यांच्या लॉकरला कधी हात पण लावला नव्हता. तेवढ्यात फोनवर मला सासूचा आवाज ऐकू आला. माझी सासू म्हणाली, सुमित, फोन माझ्याकडे दे. पुढच्या सेकंदात माझी सासू नागिनीसारखी फुसकारत म्हणाली, मीरा, तू मिळेल ती ट्रेन किंवा बस पकडून घरी परत ये. हेच तुझ्यासाठी चांगलं असेल. नाहीतर तो दागिना आणि कॅश तर सोडच, मी तक्रारीमध्ये लिहिताना हेही सांगेन की तू सुमितच्या लॅपटॉपमधून त्याच्या कंपनीचा महत्त्वाचा डेटा पण चोरला आहेस. तुझं करिअर, तुझं आयुष्य जेलमध्ये जाईल, याचा मी पूर्णपणे बंदोबस्त करणार. सासूचा हा नवीन प्लॅन ऐकून मला जाणीव झाली की फक्त एका सासूचा राग नव्हता, तर मला माझ्या आयुष्याला पूर्णपणे बरबाद करण्याचा जाणून बुजून पूर्ण नियोजन करून केलेला प्लॅन होता. पण त्यांना हे माहीत नव्हतं की ज्या सुनेला ते मागच्या 3 वर्षापासून मुकी, बहिरी समजत होते, तिने तिच्या बचावाची पूर्ण तयारी केली होती. सगळे पुरावे गोळा केले होते. मी मोठा श्वास घेतला आणि म्हणाले, आई, पोलिसांना फोन नक्की करा, पण फोन करण्याअगोदर तुमच्या फोनचं व्हॉट्सअप नक्की चेक करा. मी तुम्हाला आणि सुमितला एक क्लिप पाठवली आहे, ती ऐका आणि मग ठरवा की पोलिसात नक्की कुणी जायला पाहिजे. असं म्हणत मी फोन कट केला. मला माहीत होतं पुढच्या 2 मिनिटात माझ्या सासरी एवढा मोठा धमाका होणार होता, त्याची कल्पना माझ्या सासरच्या लोकांनी कधी स्वप्नात पण केली नसणार. गाडी स्टेशनवर थांबल्यावर मी माझी बॅग घेऊन खाली उतरले आणि स्टेशनमध्ये आत आले. माझ्या चेहऱ्यावर भीती नव्हती, तर 3 वर्षाच्या बंधनातून मुक्त झाल्यानंतरच्या आझादीची एक वेगळी शांती होती. इकडे माझ्या सासरी वादळ आलं होतं. फोन ठेवल्यानंतर माझ्या सासूने रागात त्यांच्या फोनचा व्हॉट्सअप उघडला. त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांच्या सुनेने काहीतरी नाटक केलं असणार. पण जशी त्यांनी ती क्लिप सुरू केली, ते ऐकून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिथे उभे असणारे काही पाहुणे, सुमित, त्याचे वडील हैराण होऊन एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. त्या क्लिपमधला आवाज स्पष्ट ऐकू येत होता. निर्मला, जर सून घर सोडून जाण्याचा प्रयत्न करायला लागली तर तिच्यावर सरळ चोरीचा आरोप करायचा. ती मुलगी कितीही शिकलेली असू दे, पोलीस आणि समाजाच्या भीतीने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी ती घरी परत येईल. हा आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून निर्मला त्यांच्या थोरल्या बहिणीचा होता, जी काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आली होती. त्यानंतर निर्मलाताईंचा आवाज ऐकायला आला. त्या म्हणाल्या, ताई, तू अगदी बरोबर बोलत आहेस. आणि तसंही मीरा आता आमच्या काही कामाची राहिली नाही. मी तिला नोकरीचा राजीनामा द्यायला सांगितला. तिचे बँकेचे खाते पूर्ण मोकळे केले आहे. आता जर तिने या घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी तिला अशी जाळ्यात अडकवेन की ती आयुष्यभर लक्षात ठेवेल. हे ऐकून सुमितच्या हातातून फोन खाली पडला. पण हे रेकॉर्डिंग इथेच संपले नव्हते. पुढे सुमितचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, आई, जर मीराने पोलिसात उलटी आपलीच तक्रार केली तर? त्याची आई हसत म्हणाली, अरे वेड्या, पोलीस पुरावा मागतात आणि आपल्याजवळ सगळे घरातले आहेत. आपण बोलू की ती मनोरुग्ण आहे, तिला अधूनमधून वेड्यांचे झटके येतात. मग तिच्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? तेवढ्यात निर्मलाताईंचा भाऊ रागात म्हणाला, निर्मला, मी हे सगळं काय ऐकत आहे? तू तुझ्या सुनेच्या विरोधात कटकारस्थान करत होतीस? भावाचं बोलणं ऐकून निर्मलाताई काही बोलू शकल्या नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा भीती दिसायला लागली.
पण खरा झटका तर अजून बाकी होता. त्याचवेळी मीराने दुसरे रेकॉर्डिंग पाठवले. यावेळी ते रेकॉर्डिंग 3 महिने अगोदरचे होते. त्यात सुमित आणि त्याची आई रात्रीची बोलत बसले होते. सुमित म्हणाला, आई, मीरा सारखी सारखी नोकरीवर परत जाण्याबद्दल बोलत आहे. जर तिने परत नोकरी करायला सुरुवात केली तर आपला तिच्यावरचा कंट्रोल संपेल. त्याची आई लगेच म्हणाली, सुमित, तू काळजी करू नकोस. मी तिच्या सगळ्या डिग्री आणि अनुभवाचे प्रमाणपत्र घेऊन माझ्याजवळ लॉकरमध्ये ठेवते. मग बघते ती कशी काय नोकरी करते ते. ते रेकॉर्डिंग ऐकून सुमितने लाजेने मान खाली घातली. त्याला समजले होते की मागच्या काही महिन्यांपासून मीरा गुपचूप पुरावे गोळा करत होती. इकडे रेल्वे स्टेशनवर बसून मी माझ्या फोनमध्ये येत असलेले मिस कॉल बघून माझ्या गालावर हलके हसू आले. मला आठवले की 6 महिन्यांपूर्वी मी माझ्या जुन्या स्मार्टफोनवर ऑटो रेकॉर्डिंगचा ॲप इन्स्टॉल केला होता. प्रत्येक वेळी जेव्हा माझी सासू माझा अपमान करायची, मला धमकी द्यायची किंवा माझ्या विरोधात एखादा प्लॅन करायची, तेव्हा मी सगळं माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असायचे. सुरुवातीला मी फक्त माझ्या सुरक्षतेसाठी हे सगळं केलं होतं. पण हळूहळू मला जाणीव झाली की एक दिवस हेच रेकॉर्डिंग माझं आयुष्य वाचवेल. तेवढ्यात माझ्या फोनवर एक नवीन मेसेज आला. पाठवणारा नंबर अनोळखी होता. त्या मेसेजमध्ये फक्त एक ओळ लिहिली होती, जर तुला असं वाटत असेल की या रेकॉर्डिंगने सगळा खेळ संपला, तर तू खूप मोठी चूक करत आहेस. तो मेसेज वाचून माझा श्वास थांबला. मी तो नंबर परत चेक केला, पण तो एक प्रायव्हेट नंबर होता. काही क्षणात दुसरा मेसेज आला. कदाचित तुला माहीत नाही, तुझ्या नावावर मागच्या 2 वर्षात काय काय केलं आहे. ते वाचून आता माझ्या चेहऱ्यावरची शांती गायब झाली होती. माझ्या डोक्यात प्रश्नांचे वादळ उठले होते. हा अनोळखी नंबर कुणाचा असेल? ती व्यक्ती कोण असेल? आणि माझ्या नावावर असं काय केलं होतं ज्याबद्दल मला स्वतःला काहीच का माहीत नव्हतं? तेवढ्यात तिसरा मेसेज आला आणि तो वाचून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. त्यात लिहिले होते, तुझ्या पॅन कार्ड आणि आधार कार्डचा उपयोग करून 30 लाखांचे लोन घेतले आहे आणि त्याचे मागच्या 1 वर्षापासूनचे हप्ते भरले गेले नाहीत. हा मेसेज वाचून माझे हातपाय थरथर कापायला लागले. मला कळत नव्हतं की हे सगळं कसं काय होऊ शकतं. मी लगेच एका नंबरवर फोन केला, पण तो नंबर बंद येत होता. तेवढ्यात माझ्या ईमेलवर एक मेल आला, ज्यात बँकेचे स्टेटमेंट, कर्जाचे पेपर आणि KYCचे रेकॉर्ड्स होते. मी ती फाईल ओपन केली. ते बघून माझे डोळे मोठे झाले. सगळे कागदपत्र माझ्या नावावर होते, पण त्यात असलेला फोन नंबर आणि ईमेल माझा नव्हता. सगळ्यात मोठा झटका मला तेव्हा लागला जेव्हा मी बँकेचे स्टेटमेंट बघितले. कर्जाचे मिळालेले सगळे पैसे एका प्रायव्हेट कंपनीच्या खात्यात गेले होते आणि त्या कंपनीची डायरेक्टर दुसरे तिसरे कोणी नसून माझी सासू होती. मला आता समजलं होतं की हे प्रकरण फक्त घरगुती अत्याचाराचे नव्हते, तर लाखोंच्या फ्रॉडचे पण होते. मी लगेच माझ्या जुन्या वकील मैत्रिणीला फोन केला आणि ती फाईल तिच्या ईमेलवर पाठवली. सगळे कागद बघून अनिता म्हणाली, मीरा, तू आत्ताच्या आत्ता पोलिसात आणि महिला आयोगात त्यांच्यावर केस कर. हे लोक तुला फक्त सून नाही तर मोहरा समजून तुझा वापर करत होते. त्याच दिवशी मी केस दाखल केली. दुसरीकडे माझ्या सासरचे वातावरण बदलले होते. एक एक करून पाहुणे जायला लागले होते. ज्या लोकांच्या समोर निर्मलाताई त्यांच्या संस्कारांचे ढोल वाजवत होते, आता तेच लोक त्यांना तुच्छ नजरेने बघत होते. तरी पण निर्मलाताई अजून हार मानायला तयार नव्हत्या. त्यांनी एका ओळखीच्या पोलिसाच्या माध्यमातून मीराच्या नावावर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण जसे पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर बँकेचे स्टेटमेंट आणि ते रेकॉर्डिंग पोहोचला, सगळा मामला पलटला. दुसऱ्या दिवशी बँकेची पडताळणी सुरू झाली. तेव्हा समजले की 2 वर्षापूर्वी मीराला घरात ठेवण्यासाठी नोकरी सोडायला सांगितली होती. तेव्हाच तिच्या कागदपत्रांचा चोरून चुकीचा वापर केला गेला होता. तिची डिजिटल सही पण खोटी बनवली गेली होती. जशी जशी चौकशी पुढे होत गेली तेव्हा समजले की सुमित आणि त्याच्या आईने मीराच्या नावावर कितीतरी कागदपत्र तयार करून ठेवली होती.
त्या खर्चाच्या पैशातून त्यांनी एक छोटी कंपनी सुरू केली होती. पण कंपनी तोट्यात गेल्यामुळे हप्ते भरायचे बंद केले. त्यांनी विचार केला की जर कधी घोटाळा समोर आलाच तर सगळा दोष मीराच्या अंगावर टाकायचा. आणि हेच कारण होतं. जेव्हा मीराने घर सोडल्यावर खोट्या चोरीचे नाटक रचले गेले. आठवड्यानंतर पोलीस सरळ निर्मलाताईंच्या घरी पोहोचले. सगळ्या सोसायटीच्या नजरा आता त्यांच्या बंगल्यावर होत्या. पोलिसांनी चौकशी सुरू केली. तेव्हा त्यांनी अगोदर तर सगळं खोटं सांगितलं. पण जसे बँकेचे स्टेटमेंट आणि सगळे पुरावे त्यांच्या समोर ठेवले तेव्हा त्यांची बोलतीच बंद झाली. सुमितने कबूल केले की आईच्या दबावामुळे त्याने सगळ्या कागदपत्रांवर खोट्या सह्या करायला मदत केली होती. ही बातमी हळूहळू मीडियापर्यंत पोहोचली. सुनेच्या नावावर लाखोंचे कर्ज घेऊन फसवण्याचा प्रयत्न. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. काही लोक मीराला चोर, घरातून पळून जाणारी बोलत होते. काही महिन्यात कोर्टात केस उभी राहिली. सुमितच्या वकिलाने त्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण मीराजवळ असलेले रेकॉर्डिंग सगळ्यात मोठा पुरावा होता. सगळ्या पुराव्याच्या आधारे शेवटी कोर्टाने सुमित आणि त्याच्या आईला शिक्षा सुनावली. त्यासोबत कोर्टाने बँकेला आदेश दिला की मीराच्या नावावर घेतलेले कर्ज रद्द करण्यात यावे, कारण ती स्वतः धोक्याची शिकार झाली आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. कोर्टातून बाहेर आल्यावर पत्रकारांनी विचारले, मॅडम, तुम्हाला सगळ्यात जास्त दुःख कुठल्या गोष्टीचं आहे? मी काही वेळ शांत बसले आणि नंतर म्हणाले, मला दुःख या गोष्टीचं नाही की माझ्यासोबत अन्याय झाला, तर दुःख या गोष्टीचं आहे की ज्या लोकांना आपण कुटुंब बोलतो तेच लोक कधीकधी माणसाची सगळ्यात मोठी कमजोरी बनतात. वेळ पुढे गेली आणि मी परत नोकरी करायला सुरुवात केली. मला मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. माझ्या मेहनतीने मला तिथे पोहोचवले जिथून मला जबरदस्ती बाजूला केले होते. काही महिन्यातच मी एक चॅनल सुरू केले ज्यात घरगुती अत्याचार आणि आर्थिक धोका सहन करणाऱ्या महिलांना मी मोफत कायद्याचा सल्ला देत होते. त्यामुळे खूप स्त्रियांचे आयुष्य बदलले. एक दिवस माझ्या ऑफिसमध्ये एक म्हातारी आजी आल्या. त्यांच्या हातात एक छोटासा डब्बा होता. तो मला देत आजी म्हणाल्या, मी तुझी सासू नाही, पण तुझी कहाणी ऐकून असं वाटलं की हे तुला मिळायला हवं. त्या डब्यात एक चांदीची चावी आणि एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं की प्रत्येक बाईला तिच्या आयुष्याची चावी स्वतः सांभाळून ठेवायला पाहिजे. ते वाचून मी हसले. त्या क्षणी मला जाणीव झाली की खरा विजय कोर्टाचा निर्णय नव्हता आणि अपराध्यांना मिळालेली शिक्षा नव्हती. खरा विजय हा होता की मी स्वतः माझा आत्मसन्मान परत मिळवला होता. ज्या मुलीला 3 वर्ष एक सून, घरातली मोलकरीण आणि एक मोहरा समजले गेले होते, तीच मुलगी आज शेकडो महिलांची प्रेरणा बनली होती. इकडे निर्मलाताईंची सगळी इज्जत धुळीला मिळाली होती. कारण वेळ सगळं काही बदलते, पण सत्य कधीच बदलत नाही.